स्टँडर्ड 4th युनिट 1.3 द क्लेवर आन्सर. बालमित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 4थीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील तिसरा घटक दी क्लेवर आन्सर हा पाहणार आहोत. त्यासोबतच या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे देखील याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ मित्रांना शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण या पाठाचे योग्य उच्चार व योग्य चढ उतारासह वाचन करूया. पाठाचे वाचन सुरू असताना तुम्ही शब्दांवर योग्य लक्ष ठेवायचे आहे व मी वाचलेली वाक्य माझ्या पाठीमागे म्हणायची आहेत. The clever answer. One morning in the royal court, Emperor Akbar was in a playful mood. He asked his wise minister Birbal, "Tell me, Birbal, how many crows are there in my kingdom?" Birbal bowed and calmly replied, "Your Majesty, there are 50,349 crows in your kingdom." Akbar laughed and said, "What if I send my men to count and find more?" Birbal quickly replied, "Then, Your Majesty, some crows might have come from the neighboring kingdoms to visit their friends and relatives." Akbar smiled, "And if they find fever?" Birbal replied, "Then some of our crows have gone to vacation to other kingdoms." Akbar burst out laughing. "Birbal, you always have an answer." आपण ही गोष्ट आता थोडक्यात मराठीमध्ये पाहूया. एकदा सकाळी राजदरबारात सम्राट अकबर आनंदी व विनोदी मूडमध्ये होते. त्यांनी त्यांचे बुद्धिमान मंत्री बिरबल याला विचारले, "बिरबल, माझ्या राज्यात एकूण किती कावळे आहेत बरं?" बिरबलाने आदराने डोके झुकवले व शांतपणे उत्तर दिले, "महाराज, तुमच्या राज्यामध्ये 50,349 कावळे आहेत." अकबर हसून म्हणाले, "जर मी माझ्या माणसांना कावळे मोजण्यासाठी पाठवले व ते यापेक्षा जास्त सापडले तर?" बिरबलाने पटकन उत्तर दिले, "तर महाराज, शेजारच्या राज्यातील काही कावळे त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटायला आले असतील असे समजायचे." अकबर हसले आणि म्हणाले, "आणि जर कमी सापडले तर?" बिरबलाने उत्तर दिले, "तर मग आपल्या राज्यातील काही कावळे इतर राज्यांमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले आहेत असे समजावे." अकबर मोठ्याने हसले व म्हणाले, "बिरबल, तुझ्याकडे नेहमीच उत्तर असते." अशा आशयाची गोष्ट आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. आता आपण या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे पाहूया. सी, लिसन अँड रिपीट. येथे आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत व हे शब्द ऐका व पुन्हा म्हणा असा या प्रश्नाचा अर्थ आहे. ते शब्द आहेत ROYAL रॉयल, EMPEROR एम्परर, KINGDOM किंगडम, NEIGH BOURING नेबरिंग. डी, रीड द स्टोरी विथ प्रॉपर स्ट्रेस अँड इंटोनेशन. म्हणजे या गोष्टीचे आपल्याला योग्य उच्चारासह व आरोह अवरोहासह वाचन करायचे आहे. मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी. म्हणजे या गोष्टीमध्ये असणाऱ्या पात्रांची आपल्याला नावे लिहायला सांगितली आहेत. तर या गोष्टीमध्ये फक्त 2च पात्र आहेत, सम्राट अकबर व मंत्री बिरबल. मग याचे उत्तर अकबर अँड बिरबल असे येईल. एफ, व्हॉट डीड यू लर्न फ्रॉम द स्टोरी. म्हणजे या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात. म्हणजे आपल्याला या गोष्टीची शिकवण विचारली आहे. तर याचे उत्तर असे येईल, वी लर्न दॅट क्लेव्हरनेस अँड प्रेझेन्स ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू सॉल्व द इम्पॉसिबल क्वेश्चन्स. म्हणजे बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा यांच्या मदतीने तुम्ही अशक्य प्रश्नही सोडवू शकता.
G. Look at the pictures. Rearrange the sentences to make a meaningful story and write a suitable title for it. म्हणजे इथं आपल्याला 6 चित्र दिली आहेत. ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. फक्त या गोष्टीतील जी चित्र आहेत ती उलटसुलट क्रमाने दिलेली आहेत. आपल्याला असे सांगितले आहे की चित्र पहा व ह्या चित्रांना योग्य क्रमाने लावा व तिथे दिलेल्या वाक्यांना योग्य क्रमाने लिहून गोष्ट तयार करा आणि या गोष्टीला एक समर्पक शीर्षक द्या. आपल्याला ही गोष्ट माहीत आहे. ही गोष्ट आपण तहानलेला कावळा किंवा हुशार कावळा या नावाने सांगत असतो. येथे आपण या गोष्टीला थर्स्टी क्रो असे नाव देऊया. सर्वप्रथम आपण इथे दिलेल्या 6 चित्रांचे निरीक्षण करूया व त्यांच्या खाली कोणती वाक्ये दिली आहेत ते वाचूया. पहिले चित्र पहा. द क्रो ड्रॉप्ड पेबल्स इन टू द पॉट 1 by 1. म्हणजे कावळा त्या मडक्यामध्ये एक एक करून खडे टाकतो. दुसरे चित्र पहा. द क्रो वॉज व्हेरी थर्स्टी अँड लुक्ड फॉर वॉटर हिअर अँड देअर. म्हणजे येथे जे चित्र दिले आहे त्यामध्ये एक कावळा तहानलेला आहे आणि पाण्याच्या शोधात इकडे तिकडे पाहत फिरत आहे असे आपल्याला दिसत आहे. तिसरे चित्र पहा. द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज. म्हणजे या चित्रामध्ये मडक्यातील पाणी वर येत आहे असे दिसत आहे. चौथे चित्र. ही ड्रँक द वॉटर अँड फ्ल्यू अवे हॅपीली. म्हणजे कावळ्याने पाणी पिले व तो आनंदाने उडून गेला असे दिसत आहे. पाचवे चित्र पहा. ही सॉ अ पॉट विथ लिटल वॉटर इन इट. त्याने एक पाण्याचे भांडे पाहिले ज्यामध्ये थोडेसेच पाणी होते. सहावे चित्र पहा. देन ही गॉट ॲन आयडिया. आणि त्याला एक युक्ती सुचली असे या चित्रामध्ये दाखवले आहे. आता या 6 चित्रांना आपण योग्य क्रमाने लावायचे आहे. तर याचा क्रम कसा होईल? सर्वप्रथम तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसतो. म्हणजे या चित्राला आपण प्रथम क्रमांक देणार. त्यानंतर त्याला थोडेसे पाणी असलेले मडके दिसते. हे चित्र आपण 2 नंबरला घेणार. 3 नंबरला देन ही गॉट ॲन आयडिया. म्हणजे मडक्यामध्ये पाणी खोल आहे व ते आपण पिऊ शकणार नाही, मग त्याला एक युक्ती सुचते अशा अर्थाचे हे चित्र आहे. त्यापुढे 4 नंबरला द क्रो ड्रॉप्ड पेबल्स इन टू द पॉट 1 by 1. म्हणजे कावळ्याने एक एक करून मडक्यामध्ये खडे टाकले या अर्थाचे चित्र आपण 4 नंबरला घेऊया. त्यानंतर 5 नंबरला द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज. म्हणजे पाणी हळूहळू वर येऊ लागले किंवा पाण्याची पातळी हळूहळू वर वाढू लागली अशा आशयाचे चित्र आपण घेऊ. व शेवटी 6व्या क्रमांकाला ही ड्रँक द वॉटर अँड फ्ल्यू अवे हॅपीली. म्हणजे तो पाणी प्यायला व आनंदाने उडून गेला या अर्थाचे चित्र आपण घेऊया. तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 4थीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील युनिट 1 पहिल्या युनिटमधील 3रा लेसन द क्लेव्हर आन्सर पाहिला व त्याचे प्रश्नोत्तरे देखील पाहिली. तर ही प्रश्नोत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून ठेवा. या पाठाचे योग्य उच्चारांसह वाचन करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.